जिल्हा परिषद नगाव गटाचे उमेदवार सागर पाटील यांच्या प्रचारार्थ चिसगाव ढाण्यात मतदारांचा उदंड प्रतिसाद। याबाबत वृत्त असे की धुळे जिल्हा परिषद पोटनिवडणूक 2021 ची निवडणूक प्रक्रिया पार पडत असून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सागर ज्ञानेश्वर पाटील यांच्या प्रचारार्थ संपूर्ण नगाव गटातून मतदार राजाकडून उदंड असा प्रतिसाद मिळत आहे। इतरांच्या मनात धडकी भरेल असा उदंड प्रतिसाद या तरुण तडफदार उमेदवार सागर पाटील यांना मिळत आहे। विकास हेच ध्येय, समाज हित हेच कार्य हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवत समाज हितासाठी तरुण तडफदार सागर पाटील यांनी उमेदवारी केली असून नागरिक ग्रामस्थांच्या मतदारांच्या अनेक वर्षापासून रखडीत असलेल्या सर्व समस्या यांचे निराकरण करण्यासाठी सागर पाटील यांनी उमेदवारी केली आहे। त्यांच्या प्रचारार्थ आज नगाव गटातील चिसगाव ढाणे या गावात प्रचार रॅली काढण्यात आली। संपूर्ण पंचक्रोशीतील गावांमध्ये त्यांच्या प्रचारार्थ मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे। नगाव गटातील मतदारांनी सागर पाटील यांना निवडून आणण्याचा ध्यास धरला असून येत्या निवडणुकीत पंजा या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मतांनी सागर पाटील निवडून येतील असा चंग येथील जिल्हा परिषद गटातील मतदारांनी घेतला आहे। रहिवासी असून जिल्हा परिषदेच्या होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात आज सागरदादा पाटील काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत आणि त्यांनी आज आमच्या गावाला भेट दिली। सागरदादांकडून आमच्या गावाच्या फार अपेक्षा आहेत, कारण जवळजवळ जसा देश स्वतंत्र झाला आणि ग्रामपंचायतीचं स्थापना झाली तेव्हापासून आमच्या गावाला कुठल्याही प्रकारचा न्याय नाही। आमची ग्रामपंचायत विभक्त होत नाही। आमची ग्रामपंचायत ही नगावला जोडलेली आहे। महाराष्ट्रातल्या नाहीतर भारतातल्या सर्वच ग्रामपंचायत विभक्त असतील, परंतु आजही आम्ही हुकुमशहाच्या दरबारी आमच्या टाचा घसत आहोत। आम्हाला कुठल्याही ग्रामपंचायतीचं काम असेल तर आम्हाला इथून 6 किलोमीटर पायपीट करून जावं लागतं। आमच्या गावाला एसटीचा सुद्धा प्रवास नाही। दुसरं सांगायचं झालं विकासाच्या बाबतीत तर या गावात कुठल्याही प्रकारची सुखसोय नाही, पाण्याची व्यवस्था नाही, गटाराची व्यवस्था नाही, रस्त्यांची व्यवस्था नाही आणि
जवळजवळ 90% गाव हे नमुना नंबर 8 खाली आहे। माझ्या वतीने मी एक गरीब कार्यकर्ता आहे, कुणाल बाबांना मानणारा कार्यकर्ता आहे। मी माझ्या वतीने जवळजवळ 10 वर्षापासून ज्या कोणाच्या 8/12वर शासनाच्या गटाची नोंद असेल, गट नंबर असेल, सर्वे नंबर असेल, तर त्या उताराधारकाला मी 1 लाख रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे। एकाही व्यक्तीच्या घराच्या उतार्यावर गट नंबर अजूनही त्याच्यावर नाही। इव्हन म्हणजे नगाव, तिसगाव, दंडाणे, वडेल, रामनगर यांच्या हातात फक्त उतारे आहेत, फक्त राहू शकतात। यांचं घर कोणत्या गटात आहे, 112 मध्ये, एका 13 मध्ये, एका 7 मध्ये, असा कुठलाच उल्लेख नाही। मी 1 लाख रुपये जो कोणी उतारा दाखवेल त्याला मी बक्षीस ठेवलेलं आहे। परंतु आज 10 वर्षापासून माझ्यापर्यंत एकही व्यक्ती असा आला नाही की त्याच्या उतार्यावर गट नंबर आहे। म्हणजे सांगायचं एवढंच, यांनी फक्त राजकारण केलं। कुठल्याही लोकांना सगळ्या लोकांना अंधारात ठेवून हे फक्त टाळावरचं लोणी खाण्याचं काम विरोधी पक्षाचे लोक करत आहेत। मला लोकांना एवढं सांगायची विनंती आहे की सागर पाटील हे आपल्यातले गरीब आणि तळागाळातले उमेदवार आहेत। गडगंज लोकांना आपण भरपूर आंधळ्यासारखी मदत केली, पण एक वेळेस उगवत्या सूर्याला मदत करा, आपला विकास निश्चित होईल। एवढं बोलून धन्यवाद। जिल्हा परिषदच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आज दंडाणे, चिसगाव येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सागर ज्ञानेश्वर पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या प्रचार फेरीत गावातील लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे। त्याचं कारण असं आहे, स्वातंत्र्य मिळाल्यापासून नगाव, दंडाणे, चिसगाव, वडेल, रामनगर या गावांवर कायमस्वरूपी एकाच कुटुंबाचं वर्चस्व हे राहिलेलं आहे। या गावांनी दत्तू आमन पाटील यांना जिल्हा परिषदमध्ये पाठवलं, मनोहर दत्तात्रय बदाने यांना जिल्हा परिषदला पाठवलं, ज्ञानज्योती बदाने यांनाही जिल्हा परिषदला पाठवलं। त्यानंतर राम राघवेंद्र बदाने पाटील यालाही जिल्हा परिषदला पाठवलं। माझी तुमच्या माध्यमातून जनतेला कळकळीची एकच विनंती आहे, हा राम बदाने 1.5 वर्ष जिल्हा परिषदचा सदस्य होता, पण 1.5 वर्षापासून कोरोना सारख्या आजारामध्ये नगाव असेल, दंडाणे असेल, चिसगाव असेल, वडेल असेल, या कुठल्याही गावाला हा भेट द्यायला आला नाही। याच्यासाठी, या कुटुंबासाठी मला फलक लावावा लागला। आपण यांना पाहिलत का, तेव्हा हे बिळ्यातून बाहेर निघाले। या नीच प्रवृत्तीच्या लोकांना जर आज ठेचायचं असेल तर ही योग्य वेळ आहे। म्हणून येणाऱ्या 5 तारखेला आपल्याला सागरदादा पाटील यांच्या पंजा या निशाणीवर आपल्याला मतदान करायचं आहे आणि जास्तीत जास्त मतांनी निवडून आणायचं। नमस्कार, मी सागर ज्ञानेश्वर पाटील येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पोटनिवडणुकीमध्ये नगाव या गटातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी करत आहे। चिसगाव, दंडाणे या गावात आम्ही आज प्रचार रॅली काढली। मतदार राजांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही इथं आलो होतो। फिरत असताना आम्हाला मतदार राजांच्या असंख्य अशा गोष्टी आहेत, अडचणी आहेत, त्या त्यांनी आम्हाला सांगितल्या। गेले अनेक वर्ष झाले हे सगळे विकासापासून वंचित आहेत। महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त कामं करण्याचा प्रयत्न ह्या गटात करणार आहोत। असंख्य प्रश्न आहेत, ते सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहील। मी मतदार राजाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की येणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये मला पंजा या चिन्हासमोरील बटन जास्तीत जास्त दाबून प्रचंड मतांनी विजयी करा। तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची मला गरज आहे, तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद राहू द्या। धन्यवाद।